जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काचे YouTube चॅनल कृषी रडार मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे, याबद्दल एक मोठा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओवर आपण पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, जेणेकरून अशीच माहिती आपल्याला प्रत्येक वेळेस भेटत जाईल। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी कर्जमाफी योजनेच्या संदर्भात एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे कर्जमाफी योजना आणि OTS योजना अंतर्गत पात्र होणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, वारंवार या शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये बदल करण्याची मागणी केली जात आहे आणि याच अंतर्गत 2019 मध्ये कर्जमाफी राबवत जात असताना शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता। अशी एक बाब ती म्हणजे कर्जमाफी घोषणा केल्यापासून कर्जमाफी योजनेचे प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत मधल्या पिरियड मध्ये असलेल्या व्याजाची रक्कम या कर्जमाफीचा लाभ घेत असताना सुद्धा 1 एप्रिल 2026 नंतर जोपर्यंत प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळत नाही तोपर्यंत येणारा व्याजाची रक्कम कोण भरणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। याच अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून स्पष्टीकरण देत एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे। ज्या GRच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2026 कर्जमाफी योजना आणि OTS योजना या दोन्ही योजनेची जोपर्यंत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं व्याज या शेतकऱ्यांना लागणार नाही, अशा प्रकारचे शासन आदेश देण्यात आले आहे। या अर्थी 1 एप्रिल 2026 रोजी जी थकीत रक्कम असेल ती कर्जमाफीत येईल, त्याच रकमेचा परतावा त्याच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। OTS घेत असताना सुद्धा 31 मार्च 2026 जी कर्जमाफी रक्कम असते तीच रक्कम ग्राह्य धरली जाणार आहे, सरकारने GR द्वारे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।